रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकाळजे, त्यानंतर आपले सातारचे जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष दादासाहेब ओवाळ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज सातारमध्ये काम करत असताना सातारमध्ये जी एकेरी वाहतूक चालू केलेली आहे सातारा पोलिसांनी, ओके, जे सातारा पोलिसांनी जी एकेरी वाहतूक चालू केलेली आहे त्या वाहतुकीचा आमचा पूर्ण पाठिंबा असेल. पोलिसांचं एक प्रकारे आम्ही स्वागत करतो, कारण की या सातारकरांना जी अडचण होत आहे ती अडचण त्यांनी दूर केलेली आहे. परंतु आज आपण जर पाहिलं तर ठक्कर सिटी पाशी काही दिवसापूर्वी 8 ते 10 दिवसापूर्वी एक महिला मृत्यू पावली. ती आपली कोणाची आई असेल, कोणाची बहीण असेल. आज आपल्या घरातली एक पुरुष जर गेल्यानंतर त्या घरावर किती दुःखाचा डोंगर पसरतो ते आपल्या सर्वांना स्मरित आहे. पण आज हे ज्या फुटपाथ आहे, आज शोरूम असतील, त्यानंतर हॉटेल असेल, ह्या हॉटेलवाल्यांनी एवढं तिथं गर्दी केलेली आहे अक्षरशः लोकांना चालण्यासाठी फुटपाथ ठेवलेला नाही. त्यांचे कर्मचारी गाडी बाहेर लावतात आणि आतमध्ये काम करतात. तर पूर्ण त्यानंतर 4 व्हीलर पार्किंग तिथंच लागते. आणि 2 दिवस ती महिला मृत्यू पावल्यानंतर 2 दिवस त्यांनी फक्त तिथनं पूर्ण क्लीन केलेलं. पोलिसांनी सुद्धा पूर्ण तिथं चांगलं कार्य चाललेलं, सगळी वाहतूक सुरळीत झालेली. पण अचानक परत 2 दिवसानंतर हीच परिस्थिती तिथे दिसून येत आहे. ही परिस्थिती परत हाही अशी तिथे झालेली आहे. त्यानंतर पोलिसांनी तिथं रेग्युलर गाडी अतिक्रमणची गाडी फिरावी ही आमची RPI मागणी असेल. त्यानंतर जर असे नाही झाले तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू. त्यानंतर नगरपालिकेचे जे CO आहेत बापट साहेब आणि निकम साहेब यांना सुद्धा आमचा एक इशारा असेल की तुम्ही त्वरित कारवाई चालू करा. त्यानंतर आपले ट्रॅफिकचे यादव साहेब असतील त्यांना सुद्धा आमचं सांगणं आहे की तुम्ही तिथे अशी एक क्रेन पद्धत चालू करा की जिथं गाड्या लावल्यानंतर गाड्या उचलल्या जातील. याने काय होईल की सातारकरांचा जीव वाचेल आणि असंख्य जे तिथे जीव गेलेत त्यांना एक तुमची भावपूर्ण श्रद्धांजली अशी एक त्यांना अशी एक भेटेल, अशी आमची मागणी आहे. जय भीम, जय शिवराय.